नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की काल बजेट सादर झालं, त्यामध्ये अनेक महत्त्वाचे जे चेंजेस आहेत, बदल आहेत, त्यावरती भाष्य केलेलं आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. फिस्कल कन्सोलिडेशन रोडमॅप जो म्हटलेला आहे, तो नेमकं याच्यामध्ये काय बदल त्याच्यामध्ये झालेला आहे, जसं इथे दिलेलं आहे बघा. शिफ्टिंग फोकस फ्रॉम फिस्कल डेफिशिट टू डेट GDP रेशो. हा जो मुद्दा आहे हा पॉलिसीच्या दृष्टीनं आर्थिक जे नियोजन असतं किंवा जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे देशाचं, त्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फिस्कल डेफिशिट जे ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ते नेमकं ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याच्याकडून आपण डेट GDP रेशोकडे जातो आहे, म्हणजे नेमकं काय होतं आहे. इथे जे दिलेलं आहे, शिफ्टिंग फोकस फ्रॉम फिस्कल डेफिशिट टू डेट GDP रेशो. फिस्कल डेफिशिट म्हणजे थोडक्यामध्ये जो गव्हर्नमेंटचं इन्कम आहे, कुठल्याही सरकारचं जे उत्पन्न आहे कर आणि वेगवेगळ्या गोष्टीतून, तर या उत्पन्नापेक्षा जेव्हा सरकारचा खर्च जास्त असतो त्याला त्या कंडिशनला, त्या परिस्थितीला फिस्कल डेफिशिट म्हटलं जातं. डेफिशिट म्हणजे कमतरता आहे ना. रेव्हेन्यू जो आहे, अर्निंग जो आहे, त्याच्यापेक्षा पैसा कमी पडतो आहे, खर्च जास्त आहे. तर फिस्कल डेफिशिटकडून डेट GDP रेशो म्हणजे कर्ज आणि जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे त्याचा रेशो याच्याकडे आता फोकस करायचा आहे. असं जे सरकारनं म्हटलेलं आहे ते नेमकं काय आहे. द गव्हर्नमेंट हॅज कट द फिस्कल डेफिशिट टार्गेट टू 4.9% ऑफ GDP फॉर फायनान्शियल इयर 25 फ्रॉम 5.1% इन इंटरिम बजेट. इंटरिम बजेट या वर्षामध्ये इलेक्शन होतं, निवडणुका होत्या, त्यामुळे पूर्ण बजेट जे आहे सरकारला सादर करता येत नसतं. त्यासाठी इंटरिम बजेट जी प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते आपल्याला पाहता येते आणि त्यानुसार जे 5.1 तेव्हा सांगितलं गेलं होतं टार्गेट या फिस्कल डेफिशिटचं, ते आता काय करण्यात आलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. 4.9% इतकं ते ठेवायचं. फिस्कल डेफिशिट म्हणजे काय, सरकारचं उत्पन्न पेक्षा खर्च जो आहे तो जास्त आहे आणि मग जास्तीच्या खर्चासाठी गव्हर्नमेंटला, सरकारला कर्ज काढावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं. आणि हा जो खर्च आहे किंवा ही जी तफावत आहे उत्पन्न आणि खर्चामध्ये, ही कितीपर्यंत ठेवायची असं ठरलं होतं. 5.1% ही तफावत ठेवायची होती असं ठरलं होतं या वर्षामध्ये. परंतु गव्हर्नमेंटनं ती आता फुल बजेटमध्ये, पूर्ण जे बजेट सादर झालेलं आहे त्याच्यामध्ये ती आणखी कमी केलेली आहे. 4.9 इतकी ती तफावत ठेवायची आहे असं ठरलेलं आहे. भारत ही इकॉनॉमिकली ग्रोईंग कंट्री आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे आणि त्यामुळे खर्च सरकारचा जास्त असतो, उत्पन्न त्या तुलनेनं कमी असतं. वेगवेगळ्या गोष्टीवर सरकारला खर्च करावा लागतो आणि त्यामुळे हा फिस्कल डेफिशिट मुद्दा जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, इकॉनॉमीमध्ये असतो. तर इथे दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं जे टू बूस्ट एम्प्लॉयमेंट असिस्टन्स टू सम स्टेट्स इन युनियन बजेट असं जरी म्हटलं असतं, म्हणजे याला पैसा लागणार आहे असं जरी म्हटलं असलं तरी गव्हर्नमेंट काय करणार आहे, इंटेंड टू स्टिक टू द फिस्कल कॉन्सॉलिडेशन रोड मॅप अँड अनाऊन्स अ लोअर फिस्कल डेफिशिट टार्गेट्स. म्हणजे फिस्कल कॉन्सॉलिडेशन जे आहे, जो आर्थिक जी बाजू आहे ती गव्हर्नमेंटनं काय करायचं ठरवलेलं आहे की ती सावरून धरण्याचं ठरवलेलं आहे, ती कन्सॉलिडेट करण्याचं ठरवलेलं आहे. कन्सॉलिडेट करणे म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा की खर्च आणि उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये फार जास्त तफावत पडली नाही पाहिजे असं नियोजन करायचं आहे, असं त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आणि त्यामुळे फिस्कल टार्गेट लोअर करण्यात आलेलं आहे. व्हॉट कुड बी सिग्नल टू रेटिंग एजन्सीज, द गव्हर्नमेंट कट द फिस्कल डेफिशिट टार्गेट टू 4.9% ऑफ दी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट फॉर फायनान्शियल इयर 24-25 फ्रॉम 5.1% इन द इंटरिम बजेट. हे जे म्हटलेलं आहे की आधी 5.1 म्हटलं होतं आणि आता ते 4.9पर्यंत ती तफावत जी आहे ती असली तरी चालणार आहे असं सरकारचं जे म्हणणं आहे. ती कमी अजून टार्गेट जे आहे ते केलेलं आपल्याला पाहता येतं. याच्यामुळे काय लक्षात येतं की सरकार हे खर्च आणि उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ करण्याचा प्रयत्न करतं, त्याच्याबद्दल सिरियस आहे आणि हा मेसेज
जागतिक मार्केटमध्ये, जागतिक बाजारामध्ये जाणं गरजेचं असतं. अदरवाईज असं जर होत नसेल तर मार्केटमध्ये काय होतं, याचं रेटिंग एजन्सीज ज्या असतात भारताच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटवरती, वेगवेगळ्या गोष्टीवरती, ज्या भारतावरती गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवावा की नाही ठेवावा याच्यासाठीचं जे रेटिंग केलं जातं, त्याच्यासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे की खर्च आणि उत्पन्न ह्याच्यामध्ये तफावत असणं, तफावत कमीत कमी असणं, हा जो मुद्दा आहे तो आपल्याला पाहता येतो. इंटरिम बजेटमध्ये जे व्हाईल अंडरलाइनिंग दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट डेट विल बी ऑन डिक्लाइनिंग पाथ ॲज पर्सेंटेज ऑफ द GDP. खर्च, उत्पन्न आणि खर्चातले जी तफावत आहे ती कमी करण्याचं जे सरकार म्हणत आहे ते कशावर म्हणत आहे, कशाच्या आधारावर म्हणत आहे की सरकारचं कर्ज घेणं जे आहे ते कमी होत असलेलं लक्षात घेऊन, कमी कर्जाचं प्रमाण होत असलेलं लक्षात घेऊन ही बाब म्हणलेली आहे. फिस्कल कन्सोलिडेशन पाथ अनाऊन्स बाय फायनान्स मिनिस्टर जे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ते कमी करायचं आहे असं त्याच्यामधलं जे त्यांचं म्हणणं आहे ते आत्ता जे आपण बोललो तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंट हॅड पेज द फिस्कल डेफिसिट टार्गेट 5.9%. मग हे कधी काय म्हटलं आहे वगैरे ते त्यांनी दिलेलं आहे, प्रोव्हिजनल ॲक्च्युअल्स वगैरे दिलेले आहेत. इथे जी कमिटमेंट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ती सांगितलेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे फोकस मोर ऑन द डेट GDP रेशो दॅन फिस्कल डेफिसिट. आता गव्हर्नमेंटचा ॲप्रोच काय आहे तो बदलतो आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की डेफिसिटवरती लक्ष देण्याच्या ऐवजी आपण कशावरती लक्ष देणार आहोत, GDP आणि कर्ज, डेट याचा जो रेशो आहे, म्हणजे भारताचा GDP जर 100 आहे तर त्या तुलनेनं कर्ज किती आहे, कर्जाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जाणार आहे, न की या आकडेवारीवरती जास्त फोकस करायचा. 4.9, 5.1 याच्यावर जास्त फोकस न करता कर्ज आणि GDP याचं प्रमाण जे आहे इथे जे म्हटलेलं आहे, फोकस मोर ऑन द डेट GDP रेशो दॅन फिस्कल डेफिसिट. हा ॲप्रोच बदल आहे, हा शिफ्टिंग फोकस जो आहे हा ॲप्रोचमधला जो बदल आहे तो महत्त्वाचा आहे. मग हे सगळं का करायचं, कुठून सुरुवात झाली ह्याची, तर ह्याची सुरुवात जी आहे हा इथे जो म्हणलेला आहे, द रिझन फॉर धिस जो मुद्दा म्हणलेला आहे, द रिझन फॉर दिस इज अ फिक्स फिगर विच हिस्टॉरिकली वॉज एन्श्राइंड इन द FRBM ॲक्ट. हा FRBM ॲक्ट हा 2000 पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं ह्याचं बिल. FRBM म्हणजे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट. FRBM हा कायदा पार्लमेंटनं केलेला कायदा आहे. ह्या कायद्यानुसार असं ठरलेलं आहे की सरकार त्याचा खर्च आणि उत्पन्न ह्याचा ताळमेळ घालेल, ह्याच्यामध्ये काहीतरी जो ताळमेळ आहे तो ठेवेल. मग ह्याच्यासाठी अनेक अभ्यास वगैरे सगळं झालं आणि असं टार्गेट गव्हर्नमेंटनं ठेवलं की GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे, सकल उत्पन्न जे आहे त्या भारत देशाचं, त्याच्या 3% इतकं हे डेफिसिट जे आहे ते चालू शकेल. म्हणजे कर्ज किती घ्यावं, तर ते साधारणपणे जी मर्यादा त्याची जी आहे ती तफावत जी आहे, उत्पन्न आणि खर्चामधली जी तफावत आहे ती फार वाढू द्यायची नाही आहे आणि त्यामुळे कर्ज घेण्याच्या प्रमाणावर काहीतरी आळा बसावा म्हणून हे टार्गेट ठेवलेलं आहे की 3% इतकं डेफिसिट चालू शकेल. त्याच्यापेक्षा जास्त डेफिसिट होत असेल याचा अर्थ सरकार जास्त कर्ज घेत आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे म्हणून कर्ज लागतं आहे, आणि कर्ज जास्त घेत आहे म्हणून हे फिस्कल मॅनेजमेंट जे नियोजन आहे, आर्थिक नियोजन, त्याचा ताळमेळ नीट बसत नाही. आणि त्यामुळे हे कशासाठी असतं की मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये एखादा देश त्यानं घेतलेलं कर्ज हा परत करू शकतो की परत करू शकत नाही किंवा काय, ह्याची स्केल, ह्याचं एक रेटिंग केलं जात असतं आणि त्यासाठी कर्ज कमी असणं सरकारवरती हे गरजेचं मानलं जातं किंवा ह्याचं नियोजन कसं केलं जातं हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं. नाहीतर एखादं सरकार बेसुमार कर्ज घेईल आणि मग ते कर्जाची फेड कशी करायची ही अडचण जी आहे ती पुढे निर्माण होऊ शकते. मग ह्याच्यावरती काहीतरी नियंत्रण असावं म्हणून हा कायदा जो आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे तो आणलेला आपल्याला पाहता येतो. आणि मग या ॲक्टनुसार किती कर्ज घ्यायचं, ते किती कमी तफावत जी आहे ती ठेवायची हे ठरलं आणि त्या टार्गेटनुसार भारताची जी आर्थिक वाटचाल आहे ती होत असलेली आपल्याला पाहता येते. इथे म्हटलेलं आहे बघा,
की 3% आसपास ते ठेवायचं आहे आणि मग त्याच्याकडे वाटचाल करत असताना त्या काळातल्या ज्या वेगवेगळ्या डिमांड्स असतात, वेगवेगळ्या गरजा असतात, त्याच्यासाठी कर्ज जे आहे ते घ्यावं लागतं आणि त्यामुळे हा आकडा 3च्या आत आणणं हे मुश्किल झालेलं आहे, हे शक्य झालेलं नाही आहे. हा आकडा साधारणपणे 4, 5, 6 याच्या दरम्यान असलेला आपल्याला पाहता येतो. 4.9 हे आता या आर्थिक वर्षाचं टार्गेट जे आहे ते ठेवलेलं आपल्याला पाहता येतं. इट इज अ न्यू अप्रोच म्हटलेलं आहे, की फिस्कल डेफिसिटवरती जास्त भर न देता जी-डी-पी आणि डेट याचा जो रेशो आहे, डेट जी-डी-पी रेशो याच्यावरती लक्ष देणं. इट इज अ न्यू अप्रोच दॅट द गव्हर्नमेंट हॅज स्पोकन, की याच्यावर जास्त लक्ष द्यायचं असं गव्हर्नमेंटचं विचार आहे. हा जो मुद्दा त्याच्यामध्ये म्हटलेला आहे. Lowering of the fiscal deficit in financial year 24 has come on the back of a sharp compression of revenue expenditure and lower capital expenditure or CapEx. या दोन संकल्पना सुद्धा महत्त्वाच्या आहेत. कॅपेक्स आणि रेव्हेक्स. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपेक्स जो म्हटलेला आहे. कॅपेक्स म्हणजे काय तर गव्हर्नमेंटचं, सरकारचं कॅपिटल जे जे लाँग टर्म जो खर्च आहे, एक्सपेंडिचर जो आहे, म्हणजे रस्ते बांधणं, विमानतळं बांधणं, पूल बांधणं, रेल्वे हे जे आहे ह्याच्यासाठीचे जे खर्च आहेत त्याला लाँग टर्मच्या खर्चांना कॅपेक्स म्हणलेलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रस्ता बांधलेला आहे पण त्याची डागडुजी करणं, हा जो खर्च आहे हा रेव्हेक्समध्ये येतो किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये येतो. पगार असतील वेगवेगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वगैरे वगैरे ह्या खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि लाँग टर्म खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये लोअर कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कम्प्रेस जे म्हणलेलं आहे, शार्प कम्प्रेशन ऑफ याला कमी केलेलं आहे, कम्प्रेशन ठेवलेलं आहे किंवा नियंत्रण ठेवलेलं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवरती आणि त्यामुळे हे कमी टार्गेट जे आहे ते करता येऊ शकतं सरकारला असं म्हटलेलं आहे. एकूणच हा जो द गव्हर्नमेंट फायनान्सेस गेन ऑन द बॅक ऑफ शार्प राईज इन टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यूज. सरकारला आता टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू जे आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि म्हणून सरकारला हे कर्ज घेण्याचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. म्हणून हे टार्गेट रिवाईज केलेलं आहे. 4.9 जे म्हटलेलं आहे हे टार्गेट आता आपल्याला ठेवलेलं सरकारनं पाहता येतं. धन्यवाद.